नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विलास यश टाले, राज्यशास्त्र विभाग कला महाविद्यालय बुलढाणा। आजचा आपला अध्यापनाचा विषय आहे भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये, द सायलेंट फ्युचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन। कोणत्याही देशाचे संविधान हा त्या देशाचा पवित्र कायदा असतो। प्रत्येक देशाचे संविधान हे वेगवेगळे असते। कायद्याच्या माध्यमातून देशातील जनतेला सामाजिक, आर्थिक, राजकीय सुरक्षिततेची हमी संविधानानेच दिलेली असते। साधारणतः राज्याची शासन संस्था ज्या नियमांद्वारे निश्चित आणि नियंत्रित केली जाते त्या नियमांच्या संचाला संविधान असे संबोधतात। प्रत्येक देशाचे स्वतःचे वेगवेगळे असे संविधान असते, कारण त्या देशातील एकंदरीत परिस्थितीला अनुसरून संविधान निर्माण केल्या जात असते। त्या अनुषंगाने भारताच्या संविधानाची सुद्धा अशीच काही स्वतःची वैशिष्ट्ये आहेत की ज्या वैशिष्ट्यांवर भारताचं संविधान आजपर्यंत ठामपणे उभं आहे आणि सर्वांना एक प्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न त्या संविधानाच्या माध्यमातून केल्या जात आहे। म्हणून राज्यशास्त्राचा अभ्यासक या नात्याने आपल्याला आपल्याच देशाच्या संविधानांच्या वैशिष्ट्यांची जवळून ओळख होणे गरजेचे असते। त्या अनुषंगाने आज आपण भारताच्या संविधानाच्या वैशिष्ट्यांचा क्रमवार विचार करूया। भारतीय संविधानाचं सर्वात महत्त्वाचं पहिलं वैशिष्ट्य आहे ते लिखित व निर्मित संविधान। जे संविधान हेतुपुरस्सरपणे तसेच संविधान समितीमार्फत निर्माण केले जाते त्या संविधानाला लिखित व निर्मित संविधान म्हणतात। भारताच्या संविधानाच्या पार्श्वभूमीचा आणि संविधान निर्मितीचा आपण मागच्या तासिकेमध्ये विचार केलेला आहे। भारताचं संविधान हे एका घटना समितीकडून निर्मित घटना समितीकडून मुद्दामून निर्माण केलेलं संविधान आहे आणि ते मसुदा समितीमार्फत लिहून ग्रंथरूपात पूर्ण केलेलं आहे, म्हणून त्याला लिखित आणि निर्मित संविधान असं संबोधतात। भारताच्या मूळ संविधानामध्ये एकूण 395 कलमे, 22 भाग आणि 12 परिशिष्टे होती। सध्या 2018 मध्ये 465 कलमे, 25 भाग आणि 12 परिशिष्टे आहेत। म्हणून खऱ्या अर्थानं जर बघितलं तर भारताच्या संविधानाचं पहिलं वैशिष्ट्य ठरते ते लिखित आणि निर्मित संविधान, कारण हे संविधान एका विशिष्ट कालावधीत निर्माण केलेलं आहे। 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लगातार काम करून घटना समितीमार्फत या संविधानाची निर्मिती करण्यात आली असून भारताच्या संविधानामध्ये केंद्र व घटक राज्य संबंध, त्यांच्या अधिकार विभागणी, नागरिकत्वासंबंधीची व्यवस्था, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपतीचे अधिकार, संसदीय शासन पद्धती, निवडणूक आयोग, लोकसेवा आयोग, अल्पसंख्याक जाती जमातीसाठी विशेष सवलती, भाषा आयोग, महान्यायवादी नियंत्रण व महालेखापाल अशा अनेक बाबतच्या तरतुदी भारताच्या संविधानामध्ये स्पष्टपणे लिहिलेल्या असल्यामुळे भारताचं संविधान हे लिखित संविधान या प्रकारामध्ये मोडते।
भारताच्या संविधानाचं दुसरं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगातील सर्वात मोठे संविधान. म्हणजे या जगाच्या पाठीवर जे देश आहेत आणि ज्या देशांनी स्वतःचं संविधान निर्माण केलेलं आहे त्या सर्व देशांमध्ये भारताचं संविधान हे सर्वात मोठं आहे. दी लॉंगेस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड. याचं कारण अमेरिकेच्या संविधानामध्ये फक्त 7 कलमे आहेत. ऑस्ट्रेलियाच्या संविधानात 128 कलमे आहेत. दक्षिण आफ्रिकामध्ये 153 कलमे आहेत. चीनच्या संविधानामध्ये 138 कलमे आहेत. तर स्विसचं संविधान हे 197 कलमांनी बनलेलं आहे. इटलीचे संविधान 139 कलमाचं आणि जर्मनीचे संविधान हे 146 कलमांनी बनलेलं आहे. परंतु आपल्या भारताचे संविधान मात्र ज्यावेळी संविधान निर्माण झाले होते त्यावेळी जवळपास 395 कलमे आणि 22 भाग आणि 8 परिशिष्टे होती. आणि आज 2018 मध्ये 465 कलमे, 25 भाग आणि 12 परिशिष्टे आहेत. या कलमांच्या आकडेवारीची जर तुलना केली तर भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे. आता हे जगातील सर्वात मोठे संविधान का, याची अनेक पर्यायी कारणे सुद्धा या ठिकाणी आपल्याला देता येतील. याचं कारण म्हणजे आपल्या भारताच्या संविधानामध्ये अगदी बारीक सारीक नियमांचे सविस्तर वर्णन केलेले आहे. आणि त्याच कारणाने भारताचे संविधान हे विस्तृत, सविस्तर आणि क्लिष्ट वाटत असले तरी मात्र ते पर्यायाने मोठे संविधान बनले आहे. याचे कारण भारतामध्ये अनेक महत्त्वाच्या बाबी संविधानामध्ये स्पष्ट लिहून ठेवल्या आहेत. संविधान निर्माण करणाऱ्यांना हे माहीत होतं की भारत देशामधील जी जनता आहे ती जनता लोकशाहीसाठी नवीन आहे. लोकशाही व्यवस्था ही भारतीयांसाठी एक नवीन व्यवस्था असल्या कारणाने या ठिकाणी सामान्यातील सामान्य जनतेला न्याय मिळावा आणि प्रत्येक कायद्याच्या कलमाचा स्पष्ट अर्थ सामान्य माणसाला व्हावा, त्याचा बोध प्रत्येकाला असावा, हीच भावना समोर असल्यामुळे आपल्या संविधानामध्ये बऱ्याच बाबी लिहिल्या गेल्या आणि त्याच कारणाने भारतातील संविधान हे जगातील सर्वात मोठं संविधान ठरलेलं आहे. क्रमांक 3चं वैशिष्ट्य आहे अंशतः परिदृढ व अंशतः परिवर्तनीय संविधान. पार्टली फ्लेक्झिबल अँड पार्टली रिगिड अशा प्रकारचं हे संविधान. कलम 368 नुसार संविधान दुरुस्तीच्या 2 पद्धती संविधानामध्ये दिलेल्या आहेत. पहिली पद्धत आहे उपस्थित संसद सदस्यांच्या 2/3 बहुमताने जी घटना दुरुस्ती होते ती, आणि दुसरी आहे संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या 2/3 बहुमताने आणि निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्याच्या विधिमंडळाने ज्यावेळी मंजुरी दिल्या जाते त्यावेळी जी घटना दुरुस्ती होते ती एक घटना दुरुस्ती. या दोन्ही घटना दुरुस्तीचा जर आपण विचार केला तर पहिल्या प्रकारामध्ये संसद सदस्याच्या 2/3 साध्या बहुमताने जी दुरुस्ती होते तो भाग झाला परिवर्तनीय संविधानाचा भाग, आणि संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या 2/3 बहुमताने आणि निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्याच्या विधिमंडळाच्या मंजुरीने ज्या कलमांमध्ये दुरुस्त्या केल्या जातात तो भाग झाला परिदृढ संविधान. म्हणून भारताचं संविधान हे काही अंशी परिदृढ असं संविधान आहे की त्यामध्ये बदल करणे सहज शक्य नाही. त्यासाठी ही विशेष प्रोसेस वापरावी लागते. जी क्रमांक 2ची प्रोसेस आपण या ठिकाणी कथन केली ती क्रमांक 2ची घटना दुरुस्तीची पद्धत
अंगीकारल्यावर किंवा त्या पद्धतीचा उपयोग केला म्हणजे त्यामध्ये बदल होत असतो. देशाची एकता, देशाची अखंडता, देशाची अंतर्गत शांतता व सुव्यवस्था या संबंधीच्या ज्या काही बाबी आहेत त्या परिदृढ या घटकांमध्ये मोडतात आणि ज्यामध्ये सामान्य कायद्यामध्ये सहज बदल केला जातो ते परिवर्तनीय संविधानामध्ये मोडतात. म्हणून भारताचं संविधान हे पूर्णतः परिदृढ नाही आणि पूर्णतः परिवर्तनीय सुद्धा नाही. जगामध्ये इंग्लंडचं संविधान हे पूर्णतः परिवर्तनीय संविधान आहे आणि अमेरिकेचं संविधान हे जास्तीत जास्त म्हणजे पूर्णतः परिदृढ असं संविधान आहे. परंतु भारतीय घटनाकारांनी भारतासाठी ना 100% परिदृढ ना 100% परिवर्तनीय संविधानाची निर्मिती केली, तर आपले भारताचे संविधान हे अंशतः परिदृढ व अंशतः परिवर्तनीय संविधान म्हणून गणल्या जाते. भारतीय संविधानाचं चौथं वैशिष्ट्य आहे स्वरूप संघराज्याचे परंतु आत्मा एककेंद्री स्वरूपाचा. फेडरल इन फॉर्म बट युनायटरी इन स्पिरिट. म्हणजे भारतीय संविधानामध्ये संघराज्य म्हणजे फेडरेशन या शब्दाचा कुठेही उल्लेख केलेला नाही. बघा, स्वरूप संघराज्याचे असले तरी संविधानामध्ये मात्र कुठे संघराज्य शब्द तुम्हाला दिसणार नाही. इंग्लिशमध्ये संघराज्याला फेडरेशन असं संबोधतात. मूळ संविधान हे इंग्रजीमध्ये आहे म्हणून फेडरेशन तुम्हाला त्या ठिकाणी शब्द दिसणार नाही. त्या फेडरेशन शब्दाच्या ऐवजी आपल्या घटना निर्माण करणाऱ्यांनी युनियन ऑफ स्टेट अशा प्रकारचा शब्दप्रयोग केलेला आहे, जो शब्दप्रयोग कोणत्याच देशाच्या संविधानामध्ये तुम्हाला आढळून येणार नाही. हे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. परंतु युनियन ऑफ स्टेट हा शब्द संविधानात असला तरी प्रत्यक्षात मात्र भारत हे एक संघराज्य आहे. कारण एखादा देश किंवा एखादी शासन व्यवस्था संघराज्य आहे की नाही हे ओळखण्यासाठी काही अटी किंवा त्याची वैशिष्ट्ये असतात. त्यातील बऱ्यापैकी वैशिष्ट्ये भारताच्या संविधानामध्ये तुम्हाला दिसून येतात किंवा राजकीय व्यवस्थेमध्ये तुम्हाला दिसून येतात. म्हणून आपण भारताच्या राजकीय व्यवस्थेला संघराज्य म्हणून संबोधू शकतो. एखादा देश संघराज्य असेल तर त्या देशाची राज्यघटना ही लिखित राज्यघटना असते. त्या लिखित राज्यघटनेमध्ये केंद्र आणि राज्य सरकारे यांच्या अधिकाराची स्पष्टपणे विभागणी केलेली असते. केंद्र आणि राज्य सरकारे किंवा नागरिक सरकार यांच्यामध्ये जे वाद उद्भवतात त्या वादांवर न्याय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना संविधानामार्फत केलेली असते. त्या देशातील नागरिकांना एकेरी नागरिकत्व प्रदान केलेले असते. आता आपण या ठिकाणी जर विचार केला तर भारताच्या संघराज्यामध्ये ह्या सर्व बाबी तुम्हाला स्पष्टपणे ठळकपणे पाहायला मिळतात. कारण भारताचं संविधान लिखित संविधान आहे. लिखित असून सुद्धा केंद्र आणि राज्य सरकार यांच्या अधिकाराची विभागणी सुद्धा केलेली आहे. एकेरी नागरिकत्व सुद्धा प्रदान करण्यात आलेले आहे. कारण आपल्या भारतामध्ये दुहेरी नागरिकत्व दिलेलं नाही. प्रत्येक घटक राज्यातील नागरिकांना त्या घटक राज्याचं नागरिकत्व दिलेलं नाही. अमेरिकेत जर आपण गेलो तर अमेरिकेतील नागरिकांना दुहेरी नागरिकत्व दिलेलं आहे. एक नागरिकत्व
ते ज्या घटक राज्यात राहतात त्या घटक राज्याचं नागरिकत्व आणि दुसरं अमेरिकेचं नागरिकत्व. परंतु भारतीय नागरिकांना मात्र एकाच प्रकारचं नागरिकत्व आहे. म्हणून आपण बोलताना नेहमी सांगत असतो की मी भारताचा नागरिक आहे, मी महाराष्ट्राचा नागरिक आहे, मी पंजाबचा नागरिक आहे, मी गुजरातचा नागरिक आहे, मी पॉंडिचेरीचा नागरिक आहे, मी दिल्लीचा नागरिक आहे, असं कोणीही केव्हाही सांगत नाही. कारण आपल्याला घटक राज्य सरकारांकडून नागरिकत्व मिळालेलं नाही. आपण फक्त एवढंच सांगत असतो की मी महाराष्ट्राचा रहिवासी आहे, मी भारताचा नागरिक आहे. म्हणजे आपण ज्या घटक राज्याचे रहिवासी आहोत त्या घटक राज्याचं नागरिकत्व आपल्याला संविधानानं दिलेलं नाही. म्हणून एकेरी नागरिकत्व ही भारतीय नागरिकत्वाची ओळख आहे. याशिवाय केंद्र राज्य सरकार यांच्यातील अधिकारावरून झालेला वाद मिटविण्यासाठी किंवा न्याय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना सुद्धा संविधानामार्फत झालेली आहे. म्हणून संघराज्याची ही बरीच लक्षणे भारताच्या संविधानामध्ये, भारताच्या राजकीय व्यवस्थेमध्ये दिसत असल्या कारणाने भारताचे संघराज्य आहे असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. परंतु त्याचा आत्मा जर पाहिला, म्हणजे या संघराज्याचा जो म्हणजे वरवरून आपल्याला या ठिकाणी संविधानच्या माध्यमातून जरी संघराज्य दिसत असले तरी आपल्या संघराज्याचा आत्मा हा एककेंद्री स्वरूपाचा आहे. आता एककेंद्री स्वरूपाचा आत्मा का म्हटलेला आहे? कारण जर आपण अधिकाराची विभागणी या मुद्द्याचा विचार केला तर केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची आणि शेषाधिकार अशा प्रकारची अधिकाराची विभागणी झालेली आहे. केंद्र सूचीमधले जे विषय ते केंद्राच्या अखत्यारीत आहे, राज्य सूचीतील विषय हे राज्याच्या अखत्यारीत आहेत, समवर्ती सूचीतील विषय हे केंद्र आणि राज्य या दोघांच्या अखत्यारीत आहे. पण अशा विषयावर जर संसदेने केलेला कायदा आणि घटक राज्याने केलेला कायदा परस्पर विरोधी दर्शवत असतील तर संसदेचा कायदा हा सर्वश्रेष्ठ असतो. याशिवाय शेषाधिकारामधील जे उरलेले कायदे आहेत त्या कायद्यावर अधिकार आहेत किंवा कायदे आहेत त्यावर काम करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे, राज्य सरकारला नाही. म्हणजे या अधिकाराच्या वाटणीमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपलं केंद्र सरकार हे राज्य सरकारांपेक्षा कितीतरी पटीने सक्षम आहे. अधिकाराच्या बाबतीत केंद्र सरकार हे बऱ्याच अंशी पुढे निघून गेलेलं आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी संघराज्यामध्ये सारखे अधिकार असतात. केंद्र राज्य सरकार आणि राज्य सरकारे यांना संघराज्यामध्ये सारखे अधिकार असतात. कराची विभागणी जवळपास सारखी झालेली असते. पण आपल्या संविधानामार्फत जी अधिकाराची विभागणी झालेली आहे त्यामध्ये केंद्र सरकार पूर्णपणे सक्षम बनविण्यात आलेला आहे. बऱ्याच अंशी राज्य सरकारांना केंद्र सरकारवर विसंबून राहावं लागते. आर्थिक सुबत्ता असेल, आयात निर्यात धोरण असेल, परराष्ट्र धोरण असेल, अशा अनेक कितीतरी बाबी आहेत की त्या राज्य सरकारांना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करता येत नाही. म्हणून अधिकारामध्ये केंद्र सरकार सक्षम बनविलेलं आहे. शिवाय घटक राज्यातील कारभार हा संविधानाच्या कक्षेत चालतो आहे की नाही हे पाहण्याकरिता राष्ट्रपतीमार्फत केंद्र सरकारमधील राष्ट्रपतीमार्फत राज्यपालाची नियुक्ती प्रत्येक घटक राज्यात केलेली आहे. आणि जर राज्यपालाला एखाद्या घटक राज्यातील शासन व्यवस्था ही घटनेशी सुसंगत वाटत नसेल तर तशा प्रकारचा अहवाल किंवा अभिप्राय राष्ट्रपतीला पाठविण्याचा अधिकार आहे. आणि त्यामध्ये जर तथ्यता आढळली तर राष्ट्रपती राजवट त्या राज्यात लागू होते. शिवाय आणीबाणीचे अधिकार असतील, मग आर्थिक आणीबाणी असो किंवा इतर कोणतीही आणीबाणी असो, यामध्ये सुद्धा
घटक राज्याचे जवळपास सर्व अधिकार लुप्त होतात आणि या सर्व अधिकाराचा वापर हा संसदेमार्फत केंद्र सरकार करत असतो. म्हणजे अतिशय बारीक सारीक बाबीचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने भारतात संघराज्य आहे असं म्हणता येत नाही. म्हणून हे चौथं वैशिष्ट्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे की स्वरूप जरी संघराज्याचं आहे परंतु आत्मा मात्र एककेंद्री स्वरूपाचा आहे. अशा प्रकारचा विवाद अनेक राजकीय विचारवंतांनी भारताच्या संघराज्य प्रणालीबाबत मांडलेला आहे आणि त्यामध्ये बऱ्याच अंशी तथ्यसुद्धा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी भारतीय संविधानाची लिखित संविधान, जगातील सर्वात मोठे संविधान, अंशतः परिदृढ व अंशतः परिवर्तनीय संविधान आणि स्वरूप संघराज्याचे परंतु आत्मा एककेंद्री स्वरूपाचा अशा प्रकारची 4 वैशिष्ट्ये अभ्यासली आहेत. बाकीच्या वैशिष्ट्यांचा उर्वरित वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण समोरच्या तासिकेमध्ये करूयात. धन्यवाद. थँक्यू.